नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रांजल संतोष आरे आहे. मी वर्ग 7वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव आहे. मी तुम्हाला एका पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे. आमच्या शाळेमध्ये एक संग्रहालय बनलेलं आहे. त्या संग्रहालयामधून मी हे पुस्तक घेतलेलं आहे. हे पुस्तक खूप छान आहे. या पुस्तकामध्ये खूप छान गोष्टी आहेत. या पुस्तकाचे नाव आहे आनंदाचे इंद्रधनुष्य आणि या पुस्तकाचे लेखक आहेत एकनाथ आव्हाड. या पुस्तकाची किंमत आहे 40 रुपये. या पुस्तकामध्ये खूप छान गोष्टी आहेत आणि या पुस्तकामधून आपल्याला खूप सारी माहिती मिळते. सर्वांनी हे पुस्तक वाचावे. या पुस्तकामध्ये एकूण 32 पेजेस आहेत. या पुस्तकामध्ये बाबा प्रसंगाधाव राहणे म्हणजे काय हो. शमी अभ्यासाला बसली की तिचे सततचे 8-7 प्रश्न तयार असतात. पण बाबा नेहमी म्हणतात मुलांना प्रश्न हे पडलेच पाहिजे, कारण मुलांच्या उत्तराचा शोध घेता घेता तुमचा ज्ञानातही भर पडत जाते. यामुळे शमीचे तर आणखी फायदे. प्रश्नावर प्रश्न ती विचारत राहते. तिची गाडी काही केल्या थांबतच नाही. रविवार सुट्टीचा दिवस होता. साधारण सकाळी 10ची वेळ असेल. शमी आणि तिचा मोठा भाऊ बाळू न्याहारी करून अभ्यासाला बसले होते. शमी 5वीत तर बाळू 8वीत शिकत होता. आई स्वयंपाकघरात काहीतरी काम करत होती. बाबा हॉलमधून सर्व पसारा आणून निवांत वर्तमानपत्र वाचत बसले होते. जर मला या वाक्यप्रचाराचा अर्थच नीट माहीत नसेल तर मी याचा वाक्यात उपयोग तरी कसा करू, असं शमी तिच्या बाबांना म्हणाली. शमी, अगदी बरोबर आहे तुझे म्हणणे. अगे पडो. बाळूने शमीच्या बोलण्याला दृष्टी दिली, जोडली. अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या बालकांचा दिला जाणारा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार यंदा या नांदेड जिल्ह्यातील लक्ष्मीला मिळाला आहे. लक्ष्मीला पुरस्कार मिळालेला आहे. पण बाबा असं काय केलं तिने की तिचा हा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार मिळाला. बाळूने अधीर होऊन विचारले तर त्याचे वडील म्हणाले, सांगतो. लक्ष्मी एडलेवार. या मुलीने आई वडील दोघेही शेतमजूर. एकदा काय झाले, दुपारच्या वेळी लक्ष्मी घरात अभ्यास करत बसली होती आणि तिचे आई वडील कामाला गेले होते. घरावरील पत्रे वाऱ्याने आणि पावसाने उडून जाऊ नये म्हणून घराच्या पत्रावर ताण दिलेल्या तारांमध्ये त्यावेळी विद्युत प्रवाह प्रवाहित झाला होता. घराच्या अंगणात खेळणारा लक्ष्मीचा 4 वर्षाचा भाऊ आदित्यचा या तारांना स्पर्श झाला आणि तो तारांना एकदम चिटकूनच बसला. जोरजोराने तो ओरडायला लागला. भाऊ ओरडल्याच्या आवाजाने लक्ष्मी घराच्या बाहेर आली. तारेला चिटकलेला भाऊ पाहून तिचा विलंब न लावता ती त्याच्या दिशेने धावली. एक लाकूड घेऊन तिने लाकडाने भावाला बाजूला ओढले. पण नकळत तिच्याही त्या विद्युत तारेला स्पर्श झाला आणि ती बेशुद्ध पडली. मग गावकऱ्यांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाले. प्राण वाचले. पण मुलांनो, लक्ष्मीने आपल्या जीवाचं पर्वा न करत उलट जीवाची बाजी लावत विद्युत चिटकलेल्या आपल्या लहान भावाचे प्राण वाचवले होते. या घटनेची बातमी प्रसारमाध्यमातून प्रवाहित. ही बातमी
समजतात. तिथल्या पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षणाची थडी सावली जाऊन सरपंच गावात धन्यवाद.